स्पर्श दर्शन रांगेमध्ये चाललो आहोत. कॉस्ट आहे 100 रुपये. बोला हर हर महादेव. थोडं डिफिकल्ट होतं मध्ये मध्ये. निर्माल्यापासून बनलेली अगरबत्ती आणि ब्रेसलेट्स मिळतात. लाईव्ह काउंटर मध्ये ते आपल्याला. जय श्री भीमाशंकर. बघा 1 पीस शिवलिंग आहे या ठिकाणी. 250. सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर हे बघा आता तुम्ही जेवायला या. वाजले सकाळचे 4:30 की रात्रीपासून या ठिकाणी आहेत. लाडूंचा प्रसाद आहे. अशा प्रकारे डोली असते. कायम थंडी, कायम पाऊस आणि कायम धुके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत प्रसिद्ध अशा भीमाशंकर येथे, जे भारतामधल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हे वसलेलं आहे पुणे जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये. आणि खूप सुंदर ठिकाण आहे. खूप सुंदर ठिकाण यासाठी बोलतोय की ह्याच्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये आपण इथे ट्रेकिंग करत आलो होतो. 6 तासाचा खडतर प्रवास आपण ट्रेकिंगचा केला. म्हणजे सकाळी 5 वाजता घरातून निघालो होतो, संध्याकाळी 5:30 वाजता आपण भीमाशंकरला पोहोचलो होतो. तो प्रवास कसा का झाला, तिकडलं जेवणची पद्धत वगैरे, खर्च वगैरे, इतर सगळ्या गोष्टी आपण त्या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. तुम्ही जर ते पाहिली नसाल तर तुम्ही ती नक्की पहा. आता आपण या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकरचं दर्शन घेणार आहोत. तर भीमाशंकरच्या दर्शनासाठी आपण इथे श्रावण महिन्यानिमित्ताकडे आलो आहे. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी खूप गर्दी असते आणि या ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी पोहोचवणार आहे. म्हणजे मंदिराचा टायमिंग आहे, इतर पूजेचे साहित्य, इतर स्टॉल, इथे खाण्याची पद्धती, राहण्याचे सर्व ठिकाण, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता वाजल्यात रात्रीचे 8 आणि मंदिर बंद होतो रात्री 9:30 वाजता. म्हणजे मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 5 ते रात्री 9:30. तर हे बघा इथे आपण पहिला पाहतोय ते मंदिर पाहतोय. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर, रात्री 8 वाजल्यात संपूर्ण परिसर हा धुक्यांची चादर या ठिकाणी घातलेली आहे. काहीच दिसत नाही या मंदिराच्या कळसाशिवाय आणि मंदिर खूप सुंदर आहे. आणि आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी. रात्री 8 वाजल्यात, त्याच्यामुळे दर्शनाची रांग खूप कमी आहे. चला. तर हे बघा इथे संपूर्ण हा मंदिराचा दैनंदिन दिनक्रम दिलेला आहे. मंदिर सकाळी 5 वाजता सुरू होते, रात्री 9:30 वाजता बंद होते आणि आरती सकाळची 5 वाजताची आहे. 5 ते 5:30 आरती आहे. त्याच्यानंतर दुपारची आरती म्हणजे 2:45 ते 3:15ची आरती आहे आणि रात्रीची आरती म्हणजे 7:30 ते 8 आहे. तर आता आपण दर्शनासाठी जातोय आणि इथे आपण पाहू शकतो इथे 2 प्रकारच्या लाईनी आहेत. म्हणजे इथून बाहेरूनच त्यांनी सर्व बॅरिगेड्स लावलेले आहेत अगदी मंदिरापर्यंत. 2 प्रकारच्या लाईनी अशा की स्पर्श दर्शन रांग आणि मुखदर्शन रांग. स्पर्श दर्शन रांग म्हणजे आपण तिकडे शिवलिंगाला हात लावू शकतो. मुखदर्शन रांग म्हणजे आपण लांबून दर्शन घेऊ शकतो. पण आज गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट स्पर्श दर्शन रांगेमध्ये चाललो आहोत. जे अवघ्या 5 मिनिटामध्ये आपलं दर्शन होणार आहे, कारण आम्ही आधीच पाहिलं तर त्या ठिकाणी कुणीही लाईन नाही आहे. तर या बॅरिगेड्समधून आता आपण आतमध्ये चाललो आहे. तर हे बघा मंदिरामध्ये जाण्यासाठी अशा प्रकारे इथे आपण सर्व इथे पूजेचे सर्व साहित्य मिळते आणि याची कॉस्ट आहे 100 रुपये. आणि या 100 रुपयाच्या हे ताटामध्ये आपण पाहू शकतो किती गोष्टी आहेत. म्हणजे फूल, नारळ, इथे वेगळ्या पद्धतीचं फूल आहे, कुठलं आहे ते मला माहिती नाही, गुलाब वगैरे सर्व आहे, खाली अगरबत्ती पण आहे आणि हे फक्त 100 रुपयाला आहे. आणि ह्याच्यामध्ये गंगाजल पण आहे. तर हे बघा आम्ही चाललो आहोत आणि भरपूर लोक या ठिकाणावरून दर्शन घेऊन बाहेर येत आहेत. खूप छान परिसर आहे, प्रसन्न असं वातावरण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कायम थंडी आहे. मी चप्पला आणलेल्या नाही आहेत, कारण कसं चप्पल आणल्यावरती कुठे काढायची, कुठे घालायची हा प्रश्न असतो, त्याच्यामुळे आम्ही जवळच राहिलो होतो. तर आम्ही विदाऊट चप्पल या ठिकाणी आलो आहोत आणि आता आपण भीमाशंकरमध्ये दर्शनासाठी जात आहोत. खूप मोठं आहे, आतमध्ये खूप मोठं आहे. आपण इथे पाहू शकतो मंदिराच्या स्थापत्यामध्ये प्राचीन नागर शैलीचा प्रभाव दिसून येतो. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. भगवान शंकराची सर्वांवरती कायम कृपादृष्टी राहो. ओम नमः शिवाय. तर आता आम्ही दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर आलेलो आहे आणि दर्शन अप्रतिम झालं. म्हणजे शंकराच्या पिंडीवरती आपल्याला डोकं ठेवायला त्या ठिकाणी मिळालं आणि रात्र असल्यामुळे गर्दी पण नव्हती. दर्शन खूप छान होतं, पण आतमध्ये सगळी बंधनं असल्यामुळे आपण जास्त दाखवू शकलो नाही. बोला हर हर महादेव. तर हे बघा या ठिकाणी श्री क्षेत्र भीमाशंकरची अखंड धुनी या ठिकाणी मिळते. तिकडे ते दादा असतात, त्यांच्याकडनं ती धुनीची विभूती असते ती आपल्याला या ठिकाणावरून मिळणार आहे. तर हे बघा आम्ही सगळे पुन्हा आता इकडे जमलेलो आहोत आणि दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही आलो होतो ते पायी प्रवास करत आलो होतो. कुशल, मला सांग की आपला जो ट्रेकिंगचा प्रवास तुला कसा वाटला? जेव्हा प्रवास चालू केला तेव्हा ऊन होता, तेव्हा थोडंसं थकावट वाटत होता. जेव्हा पाऊस पडला
पाऊस पडल्यानंतरचं वातावरण चेंज झाला तेव्हा तो ट्रेकिंग करायला एकदम मजा आली हा. आणि थोडं डिफिकल्ट होतं मध्ये मध्ये, पण पावसाने एकदम वातावरणच चेंज करून टाकलं. मजा आली. हा ठीक आहे चला. तर या ठिकाणी श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानचं या ठिकाणी हे शॉप आहे, ज्या ठिकाणी सर्व पूजेचे साहित्य वगैरे सर्व मिळते. नमस्कार दादा. नमस्कार. हा, नाव का तुमचं? विकास. अच्छा, इथे विकास दादा आहेत. दादा मला सांगा की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची इथे अगरबत्ती वगैरे मिळत आहेत? आमच्याकडे चंदनाची अगरबत्ती मिळेल, ही पिवळी आहे ती. हा ही कस्तुरीची मिळेल. हा ही हवन कप धूप मिळेल. हा. ही गुलाबची धूप, ही चंदनाची धूप. अच्छा आणि हे असं प्रीमियम अगरबत्ती मिळेल ही आमची देवस्थानाची. ही 2 तास जळेल. ओके. हे सर्व आतमध्ये जी फुलं बेलपत्र ज्योतिर्लिंगावर चढवतो ना आपण, ती फुलं बेलपत्र आम्ही फेकत नाही, त्या फुलांना वाळवून त्यापासून अगरबत्ती धूप बनवतो. आणि खूप असे सुंदर. ब्रेसलेट पण आम्ही श्रावणापासून चालू केलेले आहेत. अच्छा हे आहे 7 चक्रास ब्रेसलेट, हे धनयोग ब्रेसलेट आहे, हे पायरट ब्रेसलेट आहे, हे करुंगली माला ब्रेसलेट आहे, हे रुद्राक्ष ब्रेसलेट आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे ना, पुण्यातली सगळ्यात मोठी टेस्टेड लॅबचं सर्टिफिकेशन हिनी आहे, इंडियन जिओमॅट्रिकल लॅबोरेटरीचं. आणि आतमध्ये ज्योतिर्लिंगाला आमचे 7 ब्राह्मण आहेत, ते लावून अभिषेक मंत्र करून सिद्ध केलेले ब्रेसलेट्स आहेत. असे निर्माल्यापासून बनलेली अगरबत्ती आणि ब्रेसलेट्स मिळतात. ओके. आणि तुमच्या या शॉपचं टायमिंग काय आहे? सकाळी 5 ते संध्याकाळी 9:30. अच्छा, म्हणजे मंदिराच्या टायमिंग मध्ये तुमचं चालू आहे? मंदिराचा शॉप आहे, हा. संस्थानाचंच दुकान आहे. ओके ठीक आहे चला, थँक्यू. हा. या ठिकाणी इथे जे शिवलिंग आहेत ना, ते मला खूप सुंदर आवडले, कारण की ते दगडी आहेत आणि इथे आपण पाहू शकतो 200 रुपये, 350 रुपये, आणि एकदम शाईन पण त्याची मस्त आहेत. आणि इथे आपण पाहू शकतो इथे शंख वगैरे पण आहेत. दादा इथे शंखांची प्राइस काय? शंख सगळे आपल्याकडे ओरिजिनल भेटतात. शंखाची प्राइस आहे 1100 पासून स्टार्टिंग होते 13,000 पर्यंत. 13,000 पर्यंत. एखादा दादा तुम्ही शंख वाजवून दाखवतात काय? हा, दाखव ना कुठला तरी एक. हा, कारण शंख वाजवण्यासाठी कसं ती तुम्हाला तशी सवय लागते. हा शंख बसतो 4,500 रुपयाला. 4,500 आहे. सोनारामध्ये पूर्णपणे ओरिजिनल शंख आहे. ओके. वाजून दाखवलं. हा, या ना. तर दादा आपल्याला हे शंख आहे ते वाजवून दाखवत आहेत, कारण कसं आपल्याला शंख वाजवायला तर येत नाही, आपण त्यांना फक्त किंमत विचारली होती. बघूया कशा प्रकारे दादा वाजवत आहेत ते शंख. दादा तुम्ही एवढ्या जबरदस्त वाजवलात ना, इकडली संपूर्ण लोक तुमच्याकडे बघत होती. नाव का तुमचं? सदाशिव दादा इथे भेटलेले, आणि तुम्ही इथे भीमाशंकरसाठी तुम्ही कायमच माझ्या स्मरणामध्ये राहाल. आजपर्यंत मी असा शंख वाजवणारे दादा कधीच नाही बघितलेत. थँक्यू. हर हर. तर हे बघा, आता आपण महादेव पेढे अँड स्वीट्सच्या इकडे आलो आहे, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे कंदी पेढे हे मिळत असतात. आणि इथे अशा प्रकारचे आहेत. दादा कोणत्या कोणत्या व्हरायटीचे आहेत ते दोन्ही? दोन्ही पण सेमच आहेत? अच्छा, हे म्हणजे हे ते त्याच्यामधलेच आहेत ना? ओके. ह्याची काय प्राइस आहे? 130 का है, 150 पे 100 रुपये का है. अच्छा, 130 रुपये आणि 150 रुपये. आणि टेस्टिंगसाठी रोहनने घेतलं होतं. कसे आहेत? दोन्ही पण छान आहेत. हा, कुठलेही घेतले तरी दोन्ही पण असे म्हणजे लाईव्ह काउंटरमध्ये ते आपल्याला लागतात, पण खरंच छान आहे. तर आता आपण आलो आहोत शिवशक्ती मेटल्स या शॉपमध्ये, आणि इथे आपण पाहू शकतो सर्व पितळेचे वगैरे सर्व देवदेवतांचे मूर्त्या, पुन्हा पूजेचे साहित्य वगैरे सर्व मिळत आहेत. इथे आपण पाहू शकतो ना, तर भगवान शंकराची शिवलिंग इथे खूप छान पद्धतीमध्ये आहे, आणि एवढीशी असून पण ना हिचं वेट भरपूर आहे. दादा हिची प्राईस काय? 220 रुपये. मस्त छान मस्त. इथे काळे धागे आहेत, हातात मधले धागे आहेत, पुन्हा तिथे कलश वगैरे सगळं आहे, घंटा आहे, हातामधले कडे आहेत, खूप छान छान. आणि इथे आपण पाहू शकतो या शॉपवरती गर्दी किती आहे ते. दादा हे लहान मुलांचे आहेत की मोठ्यांचे पण आहेत? हां दादा, ह्याची प्राईस काय छोट्याची? अच्छा, हे बघा 100ला आहे. जय श्री भीमाशंकर, म्हणजे मला वाटतं जन्मलेल्या बाळासाठी वगैरे असेल, किंवा 1 वर्षाचं.
हां 6 महिन्याच्या बाळासाठी आहे या ठिकाणी आणि लहान बाळांच्या या ठिकाणी टोपरं वगैरे पण मिळते आहे आणि तसं पाहायला गेलं तर लेडीजचं पण आहे म्हणजे या ठिकाणी सर्व थंडीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे सर्व असं. मग दादा तुमचं स्टॉल किती वाजता चालू होतं सकाळी? सकाळी 6 आणि बंद कधी होतं मग मंदिराच्या टायमाला? 10 वाजता. ओके ठीक आहे थँक्यू. हां हे बघा इथे भरपूर सारे आहेत पण ही जी दगडी काय म्हणता वन पीस. अच्छा हे बघा वन पीस शिवलिंग आहे या ठिकाणी आणि खूप रेखीव काम आहे याच्यामध्ये. हां एकदम स्मूथ आहे एकदम भारी. ही आवडली मला खूप छान आहे एकदम. हर हर महादेव. ही कशी आहे 250 भाई गेल्या वर्षापासून ना फुल अध्यात्माकडे वळलाय. हा त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पण त्याच्यासारखा प्रयत्न करतोय. हा कारण वाईट लाईनीला लागण्यापेक्षा हे अध्यात्माचा जोड कधी पण चांगली आहे. हा म्हणजे 15-15 दिवसांनी तो प्रत्येक देवदर्शनला जात असतो. बोलवून घेतात. हा आत्ताच तो कुठे गेला होता? गिरनारला गेला होता. आता पुढचा तुझा प्लॅन काय? पुढचा प्लॅन चालू आहे केदारनाथ. काय बोलतो? हा नंतर हा नवरात्रीनंतर केदारनाथ. ठीक आहे चल. पण तू सुधारलास ना भावा, मला खूप आवडलं ते. तर हे बघा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर दिव्यांग व्यक्ती जर इथे भीमाशंकरच्या दर्शनासाठी कोणी जर येत असेल किंवा तुमच्याबरोबर कोणी जर दिव्यांग व्यक्ती असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे सोय आहे. म्हणजे तुमच्यासाठी लगेच दर्शन घेण्यासाठी तुमचं युनिक डिझेबिलिटी ID लागेल. म्हणजे UDID कार्ड जे असते जे दिव्यांग व्यक्तीचं ते तुमच्याकडे जर असेल तर त्यांचं दर्शन या ठिकाणी पटकन होईल. तर तुमच्याकडे जर कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर ते ID नक्की तुम्ही कॅरी करून इथे भीमाशंकरच्या दर्शनासाठी नक्की या. तर हे बघा इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी येण्यासाठी इथे कपड्यांचे पण निर्बंध आहे. म्हणजे लेडीजनी शॉर्ट्स मोरते वगैरे यायचं नाही आहे आणि जेंट्सनी हाफ पॅन्ट किंवा 3/4 वरती यायचं नाही आहे. तर आता आमचं या ठिकाणी रात्रीचं दर्शन झालेलं आहे. रात्रीचं दर्शन मी ह्याच्यासाठी बोललो कारण की आम्ही सकाळी पुन्हा या ठिकाणी येणार आहे कारण की आम्ही स्टेसाठी आलेलो आहोत. आता आम्ही रूमवरती जाणार आणि जेवणार. दर्शन खूप छान झालं. आता आपण पाहूया सकाळचं कसं काय आपलं होतं ते. इथे आपण बागे पाहू शकतो. इथे भीमाशंकरचं मंदिर आहे या ठिकाणी आणि मंदिरापासून आम्ही अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आम्ही राहतोय. तर आता आपण जेवूया झोपूया आणि सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे 4 वाजता. तर हे बघा आता तुम्ही जेवायला या ठिकाणी आपण पाहू शकतो. इथे चपात्या आहेत, इथे झुणका आहे, इथे मटकी आणि हिरव्या वाटाणा बटाटा मिक्स अशी भाजी आहे, या ठिकाणी पापड आहे आणि इथे राईस आहे. तर जेवायला या. आता वाजल्यात रात्रीचे 10 आणि इथे आपण पाहू शकतो आपली मित्रमंडळी या ठिकाणी जेवणासाठी बसलेली आहे आणि बघा बाकी पण भरपूर गँग आहे. चला जेवायला. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 4:30 आणि इथे आपण वातावरण पाहू शकतो. खूप थंडी आहे आणि खूप धुकं आहेत. आम्ही जिथे राहिलो होतो ना ते मंदिरापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती. इथे समोरच आहे ना खांब आहे ना इथे मंदिर आहे पण तुम्हाला धुक्यांमुळे काहीही दिसत नाही आहे. तर संध्याकाळचे 5 वाजलेले असो, रात्रीचे 8 वाजलेले असो, नाही तर सकाळचे 4:30 वाजलेले असो, थंडी तेवढीच आहे. खूप थंडी आहे या ठिकाणी. म्हणजे फक्त मी ऐकून होतं की या ठिकाणी खूप थंडी असते पण नाही या ठिकाणी खरंच खूप थंडी आहे. म्हणजे अभयारण्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे सकाळी पाणी घेतलं ना जे आंघोळीचं ते भाई बर्फाचं पाणी पण एकदम चांगलं असते. असं या ठिकाणी साधं पाणी होतं. पहिले जेव्हा तांब्या टाकला ना ही छातीत जडजडी. मजबूत थंडी आहे, मजबूत थंडी. पण एक आहे की वातावरण एक नंबर आहे. म्हणजे बोलतात ना की परफेक्ट टाईम कुठला आहे ते दर्शनासाठी येण्याचा तर तो पावसाळा आणि थंडीचा. तर हे बघा काकड आरतीसाठी या ठिकाणी एवढी गर्दी आहे आणि ऑलरेडी लोक लाईन लावायला आलेली आहेत. आम्ही तर 4:30 वाजता आलो पण ते म्हणाले की रात्रीपासून या ठिकाणी आहेत. हर हर महादेव. तर या एवढ्या लांब आम्ही राहिलेलो आहे. मला वाटते जवळपास 200-250 लोक असतील. तर वाटत नाही मला की आम्हाला गाभाऱ्यामध्ये जायला मिळेल आरतीच्या टाईमला पण बघूया. तरी बघा एवढ्या सकाळी पण ते सगळे पूजेचे साहित्यवाले ताई या ठिकाणी सर्व शॉप ओपन केलेलं आहे आणि गर्दी बघा आणि इकडला क्लायमेट बघा. फुल धुकं आणि या ठिकाणी आता लाईनीला सुरू झालेली आहे.
बघा दर्शन रांगेमध्ये इथे जी गॅप आहे त्याच्यामधून धुकं बघा कसं आतमध्ये येते. जाम थंडी आहे, जाम थंडी. तर हे बघा या ठिकाणी दर्शन घेतल्या इकडे बाहेरच्या साईडला इथे श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थांचा प्रसाद काउंटर आहे आणि इथे आपण हा प्रसाद घेतलेला आहे. 6 लाडू आहे त्याच्यामध्ये, लाडूंचा प्रसाद आहे आणि याची कॉस्ट आहे 100 रुपये. चला. इकडला आपण क्लायमेट पाहू शकतो. काल संध्याकाळी मी इथे आलो आहोत आणि तेव्हापासून सर्व धुकंच दिसतंय, धुकं. आणि आता आम्ही आरती करून इथे बाहेर आलो आणि त्याच्यानंतर इथे आपण लाईन पाहू शकतो ना, खूप लांबपर्यंत लाईन गेली आहे, खूप लांब. तर आता मी इकडली तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. जर आपण मुंबईवरनं आलो तर मुंबईवरनं हे अंतर आहे भीमाशंकर 210 ते 220 किलोमीटर. आणि जर तुम्ही पुण्यावरनं आलात तर पुण्यावरनं 105 ते 110 किलोमीटर अंतर आहे. मुंबईवरनं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ST ट्रॅव्हल्स किंवा तुम्ही पर्सनल व्हेकलने येऊ शकतात. पुण्यावरनं जर तुम्हाला यायचं असेल तर इथे पुणे महानगरपालिकेची बस इथे बाहेरपर्यंत येते किंवा तुम्ही रिक्षाने किंवा तुम्ही कॅब वगैरे करून या ठिकाणी येऊ शकतात किंवा ST महामंडळच्या बसी पण असतात. आता इकडलं सांगायचं म्हणजे इकडे संस्थानाचे रूम नाही आहेत, पण इथे भीमाशंकरच्या आजूबाजूला जे स्थानिक आहेत त्यांची घरं वगैरे या ठिकाणी ते राहण्यासाठी देत असतात. ते 500 रुपयापासून या ठिकाणी भाडं सुरू होते. हॉटेल पण आहेत आणि ते खाण्याबद्दल सांगायचं तर विविध असे हॉटेल्स पण आहेत ज्या ठिकाणी आपल्याला नाश्ता आणि जेवण वगैरे सर्व मिळत असते आणि ते रिजनेबल रेटमध्ये असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी होतं. तसं पाहायला गेलं तर तेवढं डेव्हलप नाही झालेलं आहे, पण खूप सुंदर आहे. आणि बोलतात ना नॅचरल पद्धतीचं जे पहिल्याचं टिकून आहे ते आजही या ठिकाणी असं आहे. तर जे वृद्ध आहेत आणि ज्यांना इथून उतरायला वगैरे येत नाही त्यांच्यासाठी अशा प्रकारे डोली असते. जे स्थानिक लोक असतात ते या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ असतात इथे संपूर्ण मंदिरावर नेण्यासाठी. तर इथे माझ्या मागे आहे ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबद्दल सांगायचं तर भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामधलं हे 6वं आहे जे आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि ह्यातली इकडली कथा तुम्हाला थोडक्यात सांगायची म्हणजे भीमासूर नावाचा राक्षस होता. तो भक्तांच्या रक्षणासाठी त्याचा वध करण्यासाठी भगवान शिवाने या ठिकाणी अवतार घेऊन त्याचा वध केला होता. आणि अशा प्रकारे इकडली माहिती आहे जी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितली. इकडलं मागचं तुम्ही वातावरण पाहू शकतात. मंदिराच्या कळसाशिवाय काहीच दिसत नाही. मंदिराचा कळस पण ह्याच्यासाठी दिसतोय कारण मी मंदिराच्या अगदी जवळ आहे म्हणून. पण वातावरण इकडलं तुम्हाला सांगतो ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर. जे मी आजपर्यंत फक्त ऐकून होतो. कायम थंडी, कायम पाऊस आणि कायम धुके. तर हे बघा आता वाजले आहेत 7:30 आणि सकाळी 7:30चं हे अशा प्रकारे भीमाशंकरमधलं वातावरण आहे. आणि हे बघा जसजसा वेळ निघत चाललाय तसतसं या ठिकाणी गर्दी वाढत चाललेली आहे. जय भीमाशंकर, हर हर महादेव. आणि आता आम्ही या ठिकाणावरून निघतोय. तर हा बघा हा भीमाशंकरचा तो मुख्य प्रवेशद्वार आहे. तुम्ही जर बाय रोड येत आहेत तर तुम्ही असं येणार आणि आपण काल या ठिकाणावरून आलो होतो म्हणजे 6 तासाची ट्रेकिंग करत. तर आता आपण या ST स्टँडच्या इकडे आलो आहे ना. या ST स्टँडपासून भीमाशंकरचं मंदिर आहे ना ते अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो आता आपण हा व्लॉग इथेच संपवत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण भीमाशंकर दर्शनाचा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही पुन्हा रिटर्नच्या प्रवासाला निघालेलो म्हणजे ST स्टँडला. तर या ठिकाणी तुम्ही अर्ध्या तासांनी तुम्हाला या ठिकाणी एसट्या मिळणार आहे. आपण आलो होतो भीमाशंकरला, ते वॉक करत आलो होतो म्हणजे 6 तासाचा प्रवास करत आपण भीमाशंकरचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं वातावरण होतं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पावसाळा आणि थंडी हे दोन बेस्ट वेळ आहेत की या ठिकाणी भीमाशंकरला भेट देण्यासाठी. काल आल्यापासून आम्ही इथे धुक्यांशिवाय काही पाहिलेलं नाही. म्हणजे लांबचं पण धुक्याने दिसत नव्हतं, थोड्या अंतरापर्यंतच आपल्याला दिसत होतं. खूप सुंदर वातावरण आहे. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. वेगळे पर्याय आहेत. जर तुम्ही ट्रेकिंगचा विचार करत असाल तर तुम्ही फिट असाल तरच करा, कारण की किती काही विचार केला ना तरी त्रास ही गोष्ट त्याच्यामध्येच असते. तर आता ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती द्यायचा तुमचा नक्कीच प्रयत्न केला. आता हा ब्लॉग मी इथेच सांगतो. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत हर हर भोलेनाथ की